नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड चा 29 जुलै आज पहिल्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारले होते, सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे डिटेल्समध्ये मी माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे सर्व शिफ्टचे प्रश्न बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आदिवासी विकास विभागाचा जो आपला स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील प्रश्न जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पेपर दिला असेल, तर 9403169816 या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही प्रश्न पाठवू शकता, जेणेकरून सर्वांना मदत होईल आणि मला देखील व्हिडिओ टाकण्यासाठी मदत होईल. बाकी सर्व शिफ्टचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचं आहे. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड साठी सर्वात बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहे. प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. या पुस्तकामध्ये आदिवासी विकास विभागाच्या सर्वात महत्त्वाच्या 38 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे आदिवासी विकास विभाग आणि शासकीय आश्रमशाळा यांच्याविषयी महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न 350 पेक्षा जास्त कव्हर करण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये इथून मागे झालेल्या 2012च्या प्रश्नपत्रिका, 2026च्या आणि आता नवीन सरावासाठी 2026 साठी देखील याच्यामध्ये प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहे. हे पुस्तक फक्त आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी नाही, तर येणाऱ्या गट ड च्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे पुस्तक फायद्याचे ठरणार आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे हे पुस्तक. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करा किंवा Amazon, Flipkart वरून खरेदी करा किंवा इथे या ठिकाणी खाली नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घर बसल्या तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकतात. ठीक आहे. आता काय प्रश्न आलेले आहेत, कोणते प्रश्न, कशा प्रकारची संपूर्ण माहिती इथे आपण बघूयात. बघू शकता. येथे प्रश्न विचारण्यात आलेला होता. पहिला प्रश्न आहे, काय आहे? तर वाक्प्रचार म्हणजे काय? वाक्प्रचार म्हणजे काय? तर शब्दसमूहाचा लाक्षणिक लाक्षणिक अर्थ व्यक्त करणारा ठराविक प्रयोग म्हणजे वाक्प्रचार होय. आता तेथे कोणते पर्याय होते हे माहित नाही, परंतु वाक्प्रचार म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न आहे, बुलंद दरवाजा कोणी बांधला? सम्राट अकबर. सम्राट अकबर यांनी बुलंद दरवाजा बांधलेला आहे, असं उत्तर होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न सोपा, या ठिकाणी चालू घडामोडीवरती आधारित हा प्रश्न आहे. सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत? तर ओम बिर्ला हे या ठिकाणी सध्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, चौथा प्रश्न आहे, घटनासभेचे संविधान सभेचे म्हणजेच या ठिकाणी अध्यक्ष कोण होते? कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटनासभेचे या ठिकाणी घटनेचे अध्यक्ष होते. संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नेक्स्ट प्रश्न बघू शकता, मिलान परिषद, मिलान कॉन्फरन्स इंग्लिशमध्ये मिलान परिषद कोठे झाली? तर मिलान परिषद ही या ठिकाणी इटली येथे झालेली होती. मिलान परिषद. जीके चे काही प्रश्न हार्ड होते. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न इथे तुम्ही बघू शकत आहात, जनावरांची बघू शकता कॅटल काउंटिंग या ठिकाणी बघू शकता, याला काय म्हणतात? जनावरांची गणना होते या ठिकाणी. या ठिकाणी काय होते, आपली सॉरी, आपली जे लोकांची संख्या मोजणी होते त्याला जनगणना म्हटले जाते. तसेच जनावरांची होते काउंटिंग होते, मोजली जातात, त्याला काय होतात? पशुगणना असे म्हटले जाते. सोपा प्रश्न होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न, वंदे मातरम पूर्ण गाण्यास किती वेळ लागतो? तर किती? 65 सेकंद लागतात वंदे मातरम पूर्ण गाण्यास. ठीक आहे. दुसरा नेक्स्ट प्रश्न होता, नेक्स्ट, गायत्री मंत्र कोणत्या वेदामध्ये आहे? कोणत्या वेदामध्ये गायत्री मंत्र आहे? तर ऋग्वेदामध्ये गायत्री मंत्र आहे. इतिहासाचा जुना प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न इथे विचारला होता की काय आहे, घटना सभेची पहिली बैठक कधी झाली? घटना सभेची पहिली बैठक कधी झालेली होती? तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना सभेची पहिली बैठक झालेली होती. हा प्रश्न विचारलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. हा प्रश्न पुन्हा विचारला. ठीक आहे. पुन्हा मी माझ्याकडून टाईप झाला आहे. आता सोपा प्रश्न विचारला होता, गोगलगाईचे घरला काय म्हणतात? गोगलगाईचे घरला काय म्हणतात? तर ते कवच असते वरचं या ठिकाणी, पातळ पापुद्रा असतो, कवच म्हणू शकता. जो शंकू असतो तेच या ठिकाणी गोगलगाईचे घर असते, त्याच्यामध्येच गोगलगाय असते. ठीक आहे. तुम्हाला सर्वांना माहिती, त्याला वरती 2 असे शिंगाटे असतात. ते गोगलगाईचे कवच, त्याला शंख किंवा कवच असे म्हटले जाते. नेक्स्ट इतिहासाचा हा प्रश्न, सॉरी, भूगोलचा प्रश्न आहे, अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? तर गुरु शिखर त्याला माउंट अबू हे म्हणतात. ते माउंट अबू हे या ठिकाणी राजस्थानमध्ये म्हणतात त्याला. ठीक आहे. गुरु शिखर आहे.
अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर. भुंग्यांचा आवाज कसा असतो? कशा प्रकारचा असतो भुंग्यांचा आवाज? तर गुणगुणणे. गुणगुणणे हा भुंग्यांचा आवाज आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न काय आहे? तर सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? मराठी व्याकरणाचे एकदम सोप्या लेवलचे प्रश्न आहे. बाळासाहेब शिंदे यांच्या या सरांच्या पुस्तकांचे खूप सारे जवळ-जवळ जे आहेत ना त्याच्यापैकी 50% पेक्षा जास्त प्रश्न जसेच्या तसे बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातून विचारलेले आहेत मराठी व्याकरण. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात? छावा म्हणतात. ठीक आहे. ठीक आहे. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला गेला होता. सूर्य. तर तिथे कोणते पर्याय होते? विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही. तर सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द रवी, भास्कर, दिनकर, आदित्य, दिवाकर हे सर्व काय आहेत? सूर्य या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. हे प्रश्न विचारले गेलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे अचूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर चूक. चूक किंवा चुकीचा, चुकीचा नसलेला, चुकीचा किंवा चुकीचा नसलेला. आता या ठिकाणी अचूक म्हणजे बरोबर. या शब्दाचा विरुद्धार्थी चुकीचा नसलेला म्हणजे बरोबर. बरोबर हे उत्तर होईल. बरोबर. चुकीचा या अचूक म्हणजे चूक हा शब्द या ठिकाणी बरोबर विरुद्धार्थी शब्द होईल किंवा चुकीचा नसलेला असा योग्य उत्तर होईल. आता नेक्स्ट येथे बघू शकता अनेकवचन म्हणजे काय? अनेकवचन म्हणजे काय? तर एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा वस्तू किंवा प्राणी दर्शवणारे रूप म्हणजे अनेकवचन होय. आता तिथे कोणते पर्याय होते माहित नाही, परंतु अनेकवचन म्हणजे काय असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 प्रश्न बघितलेले आहेत. 17 प्रश्न बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले सर्व प्रश्न बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिला असेल त्यांनी या ठिकाणी दिलेल्यावरती मी जो नंबर देत आहे दिलेला आहे 9403169816 या नंबरवरती WhatsApp करून पाठवा. ही सर्वांना विनंती आहे. अशाच प्रकारचे सर्व शिफ्टचे प्रश्न बघत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.